सत्य बातमीसाठी, बातमी मागचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचारवादळ या वाहिनीला सबस्क्राइब करा। मालकरांच्या मदतीला कपिल पाटील फाउंडेशन। कोरोनाच्या संकट काळात सक्रिय झालेली कपिल पाटील फाउंडेशन आज देखील आपला सेवेचा वसा जोपासत आहे। काल परवा वादळी वाऱ्यात शहापूर तालुक्याचा मिनी माथेरान समजल्या जाणाऱ्या माळ पठारावरील गरीब आदिवासी बांधवांच्या घरांचं प्रचंड नुकसान झालं। आगामी पावसाळा विचारात घेता छप्पर हरवलेली ही कुटुंब अस्वस्थ होती। मात्र याची खबर मिळताच प्रसंगात नेहमीच धावून जाणारे माजी आमदार पांडुरंग बरोरा नेहमीप्रमाणे माळवासियांच्या मदतीला धावले। केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांना साकडे घातले आणि माळच्या 20 कुटुंबांना मदत पोहोचली। यावेळी माजी आमदार पांडुरंग बरोरा, तालुकाध्यक्ष भास्कर जाधव, माजी उपसभापती सुभाष हरड, प्रकाश वीर, रवी हिरवा, सचिन निचिते, नंदकुमार कापसे, माळचे सरपंच सोनू बंगारा उपस्थित होते। वन विभागाच्या सापळ्यात रानडुक्कर तस्कर, झाडांच्या अवैध तोडीबरोबरच वन्यजीवांच्या आणि पशुपक्ष्यांच्या होणाऱ्या शिकारीमुळे वनांचे आणि निसर्गाचे नुकसान अपरिमित होते। जंगल तस्करीनंतर आता चोरांनी प्राण्यांच्या तस्करीकडे मोर्चा वळवला आहे। शहापूर वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांना आज पहाटे 2 वाजता मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आटगाव राऊंडच्या कर्मचाऱ्यांनी सापळा लावला। राष्ट्रीय महामार्गावरील आसनगाव मोजमाप काट्यावर पाठलाग करून MH48 AY 4268 ही महिंद्रा पिकअप अडवून तपासणी केली असता या वाहनामध्ये रानडुक्कर आणि पाळीव डुक्कर अशी 15 डुकरे आढळून आली आहेत। वाहन चालक व त्याच्या सोबत असणाऱ्या एका आरोपीस ताब्यात घेतले असून चौकशी अंती या तस्करीचा सूत्रधार राजेंद्र सखाराम पवार वय वर्ष 48 हा घोटी येथे राहत असल्याचं समजलं। तात्काळ हालचाल करून राजेंद्र पवार याला देखील ताब्यात घेण्यात आलं आहे। उपवन संरक्षक दीपेश मल्होत्रा, सहाय्यक वन संरक्षक अभिजित पिंगळे आणि शैलेश गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संदीप केदार, वनरक्षक संतोष खंदारे, वनमजूर अनंता पडवळ यांनी ही यशस्वी कामगिरी केली।